तर मित्रांनो, आज आपण टीव्हीसाठी बोर्ड बनवायला शिकणार आहोत. तर हे बघू शकता 6 वे मॉड्युलर बॉक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला हे 2 सॉकेट लावायचे आहे. हे बघू शकता तुम्ही. हे 2 सॉकेट आहे मित्रांनो. हे 2 सॉकेट लावायचे आहे याच्यामध्ये. हे बघू शकता आणि सोबतच हे बघू शकता हे 2 स्विचेस आहे. हे पण 6 एम्पिअरचे आहे आणि हे जे सॉकेट होते हे सॉकेट पण 6 एम्पिअरचेच आहेत. चला तर मग आता तुम्हाला लावून दाखवते. तर आता हे बघू शकता ह्या बॉक्सची वरची प्लेट आपण काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये हा पहिला सॉकेट लावून घ्यायचा आहे. हे बघू शकता सगळ्यात अगोदर हे खालतून लावून घ्यायचं आहे सॉकेट आणि वरतून हे बघू शकता दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आरामात याला दाबायचं आहे. हे बघू शकता कशा प्रकारे आपले सॉकेट लागून गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे स्विच लावायचं आहे. हे बघू शकता स्विच. तुम्हाला याची मार्किंग दाखवून देतो. हे बघा, ही मार्किंग जी राहते हे खालच्या साईडने लावायची असते कधी पण. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावताय आपण. सगळ्यात अगोदर हे गाल्यामध्ये फसून घेतलेलं आहे एक साईड आणि ही दुसरी साईड बघू शकता तुम्ही. हे अंगठ्याच्या सहाय्याने थोडंसं प्रेस केलं की ऑटोमॅटिकली हे इन्स्टॉल होऊन जातात. तशाच प्रकारे याच्यामध्ये पण सॉकेट लावून घ्यायचं आहे आणि याच्यात स्विच लावून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता सॉकेट एक साईड आपण हे गाल्यात बसून घेतलेलं आहे आणि दुसरी साईड बघू शकता तुम्ही गाल्यात बसलेलं नाही आहे. अंगठ्याच्या सहाय्याने थोडंसं प्रेस केलं की ऑटोमॅटिक हे लागून जातात. हे बघू शकता कशा प्रकारे लागत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे बटन लावायचे आहे. बटनीवर मार्किंग राहते. हे बघू शकता तुम्ही मार्किंग व्हाईटवाली ही कधी पण खालच्या साईडने आली पाहिजे. हे बघू शकता तुम्ही. एक साईड फिट करून घ्यायची आहे. गाल्यात बसून घेतली की दुसरी साईड हे बघू शकता तुम्ही त्याला अंगठ्याच्या सहाय्याने वापस तसंच दाबून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही हे आपल्या टीव्हीसाठी बोर्ड तयार झालेला आहे. आणखीन थांबा, आपल्याला वायरिंग करायची आहे याच्यामध्ये. वायरिंग करायसाठी आपण रेडवाला वायर यूज करणार आहे. तर हे बघू शकता हा रेडवाला वायर आपण घेतलेला आहे 1.5 mm चा. कशा प्रकारे शिलून घेतलाय बघू शकता तुम्ही. आणि हे जे बटनाचे खालचे टर्मिनल आहे याच्यावरती हे इन्स्टॉल करणार आहे. म्हणजे हा वाला रेडवाला वायर लावणार आहे मी. हे बघू शकता टाकून घेतलेला आहे आणि टेस्टरच्या साहाय्याने दोन्ही नट पण चांगल्या प्रकारे कसून घेणार आहोत. आता हे बघू शकता हा लाल जो वायर होता आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडासा तुकडा काढून घेतलेला आहे मी आणि एक इथे लावणार आहे आणि दुसरा ह्या टर्मिनलवरती. एक बटनवरती लावणार आहे आणि दुसरा सॉकेटवरती लावणार आहे. चला तर तुम्हाला आता लावून दाखवतो. तर आता हे बघू शकता तुम्ही हे बटनवरती एक लुपिंग मारली आहे आणि दुसरी आपण लावली आहे सॉकेटवरती. तर आता हे बघू शकता एक सॉकेटवरती लुपिंग मारलेली आहे आणि दुसरी स्विचवरती एक मारून घेतलेली आहे. तशाच प्रकारे याच्यावरती पण मारून घ्यायची आहे. इथे एक लागणार आहे वायर. हे बघू शकता तुम्ही हे वायरचा तुकडा आहे. याच्यावरती एका टर्मिनलवरती लावणार आहे आणि दुसऱ्या टर्मिनलवरती इथे असं लागणार आहे. तर चला तुम्हाला हे वायर लावून दाखवते. आहे दुसरा हे स्विचवरती लावलेला आहे. हे झाली आहे मित्रांनो आपली फेजची वायरिंग. आता आपल्याला न्यूट्रलची वायरिंग करायची आहे. बघू शकता हे 2 खाली गाली उरलेले आहे आणि हे जे 2 गाली उरले आहे हे अर्थिंगचे राहते. तर चला आता आपण याची पण वायरिंग करूया. तर आता हे बघू शकता न्यूट्रलसाठी आपण हा ब्लॅकवाला वायर यूज करणार आहे. हे बघू शकता एका टर्मिनलवरती 2 वायर लावणार आहे इथे. हे बघू शकता एका टर्मिनलवरती 2 वायर लावून घेतलेले आहे आणि ह्या टर्मिनलवरती एक वायर लावून घ्यायचा आपल्याला, जे की न्यूट्रलचा आहे आता हे बघू शकता. आणि हा न्यूट्रलचा वायर आपला बाहेर निघणार आहे हा वाला. तर आता हे बघू शकता अर्थिंगसाठी हा 1 mm चा वायर यूज करणार आहे, जे की पिवळावाला आहे. फेजसाठी आपण यूज केलेला आहे रेडवाला, लालवाला यूज केलेला आहे आणि न्यूट्रलसाठी ब्लॅकवाला यूज केलेला आहे. आता अर्थिंगसाठी आपण हा पिवळावाला यूज करणार आहे. तर बघू शकता हा तुकडा याच्यामध्ये एकत्र लावून घेतलेला आहे, जे की ह्या टर्मिनलवरती लागणार आहे. एका सॉकेटच्या वरच्या इथे लागणार आहे. याला चांगल्या प्रकारे मी कसून घेणार आहे आणि दुसरा जो हा जो उरला होता ते बघू शकता हा इकडे लागणार आहे. आणि सोबतच हा जो आता उरलेला आहे वायर हा आपला अर्थिंग बाहेर निघणार आहे. हा फेज झाला रेडवाला, हा न्यूट्रल झाला आपला ब्लॅकवाला आणि हा येलोवाला अर्थिंग झालेला आहे. तर आता हे बघू शकता फेजसाठी हा रेडवाला वायर निघाला आहे, न्यूट्रलसाठी ब्लॅकवाला निघाला आहे आणि अर्थिंगसाठी हा येलोवाला निघाला आहे. वायरिंग जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला बोर्ड तयार झालेला आहे. याच्यामध्ये 2 नट लावली की तयार आहे. तर मित्रांनो, आज आपण टीव्हीसाठी बोर्ड बनवायला शिकणार आहोत. तर हे बघू शकता 6 वे मॉड्युलर बॉक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला हे 2 सॉकेट लावायचे आहे. बघू शकता तुम्ही हे 2 सॉकेट आहे मित्रांनो. हे 2 सॉकेट लावायचे आहे याच्यामध्ये. हे बघू शकता आणि सोबतच हे बघू शकता हे 2 स्विचेस आहे. हे पण 6 एम्पिअरचे आहे आणि हे जे सॉकेट होते हे सॉकेट पण 6 एम्पिअरचेच आहेत. चला तर मग आता तुम्हाला लावून दाखवते. तर आता हे बघू शकता ह्या बॉक्सची वरची प्लेट आपण काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये हा पहिला सॉकेट लावून घ्यायचा आहे. हे बघू शकता सगळ्यात अगोदर हे खालतून लावून घ्यायचं आहे सॉकेट आणि वरतून हे बघू शकता दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आरामात याला दाबायचं आहे. हे बघू शकता कशा प्रकारे आपले सॉकेट लागून गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे स्विच लावायचं आहे. हे बघू शकता स्विच. तुम्हाला याची मार्किंग दाखवून देतो. हे बघा, ही मार्किंग जी राहते हे खालच्या साईडने लावायची असते कधी पण. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावताय आपण. सगळ्यात अगोदर गाल्यामध्ये फसून घेतलेलं आहे एक साईड आणि दुसरी साईड बघू शकता तुम्ही. हे अंगठ्याच्या सहाय्याने थोडंसं प्रेस केलं की ऑटोमॅटिकली हे इन्स्टॉल होऊन जातात. तशाच प्रकारे याच्यामध्ये पण सॉकेट लावून घ्यायचं आहे आणि याच्यात स्विच लावून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता सॉकेट एक साईड आपण हे गाल्यात बसून घेतलेलं आहे आणि दुसरी साईड बघू शकता तुम्ही गाल्यात बसलेलं नाही आहे. अंगठ्याच्या सहाय्याने थोडंसं प्रेस केलं की ऑटोमॅटिक हे लागून जातात. हे बघू शकता कशा प्रकारे लागत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे बटन लावायचे आहे. बटनीवर मार्किंग राहते. हे बघू शकता तुम्ही मार्किंग व्हाईटवाली ही कधी पण खालच्या साईडने आली पाहिजे. हे बघू शकता तुम्ही. एक साईड फिट करून घ्यायची आहे. गाल्यात बसून घेतली की दुसरी साईड हे बघू शकता तुम्ही त्याला अंगठ्याच्या सहाय्याने वापस तसंच दाबून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही हे आपल्या टीव्हीसाठी बोर्ड तयार झालेला आहे. आणखीन थांबा, आपल्याला वायरिंग करायची आहे याच्यामध्ये. वायरिंग करायसाठी आपण रेडवाला वायर यूज करणार आहे. तर हे बघू शकता हा रेडवाला वायर आपण घेतलेला आहे 1.5 mm चा. कशा प्रकारे शिलून घेतलाय बघू शकता तुम्ही. आणि हे जे बटनाचे खालचे टर्मिनल आहे याच्यावरती हे इन्स्टॉल करणार आहे. म्हणजे हा वाला रेडवाला वायर लावणार आहे मी. हे बघू शकता टाकून घेतलेला आहे आणि टेस्टरच्या साहाय्याने दोन्ही नट पण चांगल्या प्रकारे कसून घेणार आहोत. आता हे बघू शकता हा लाल जो वायर होता आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडासा तुकडा काढून घेतलेला आहे मी आणि एक इथे लावणार आहे आणि दुसरा ह्या टर्मिनलवरती. एक बटनवरती लावणार आहे आणि दुसरा सॉकेटवरती लावणार आहे. चला तर तुम्हाला आता लावून दाखवतो. तर आता हे बघू शकता तुम्ही हे बटनवरती एक लुपिंग मारली आहे आणि दुसरी आपण लावली आहे सॉकेटवरती. तर आता हे बघू शकता एक सॉकेटवरती लुपिंग मारलेली आहे आणि दुसरी स्विचवरती एक मारून घेतलेली आहे. तशाच प्रकारे याच्यावरती पण मारून घ्यायची आहे. इथे एक लागणार आहे वायर. हे बघू शकता तुम्ही हे वायरचा तुकडा आहे. याच्यावरती एका टर्मिनलवरती लावणार आहे आणि दुसऱ्या टर्मिनलवरती इथे असं लागणार आहे. तर चला तुम्हाला हे वायर लावून दाखवते.
आहे, दुसरा हे स्विचवरती लावलेला आहे. हे झाली आहे मित्रांनो आपली फेजची वायरिंग. आता आपल्याला न्यूट्रलची वायरिंग करायची आहे. बघू शकता हे 2 खाली गाली उरलेले आहे आणि हे जे 2 गाली उरले आहे हे अर्थिंगचे राहते. तर चला आता आपण याची पण वायरिंग करूया. तर आता हे बघू शकता न्यूट्रलसाठी आपण हा ब्लॅकवाला वायर यूज करणार आहे. हे बघू शकता एका टर्मिनलवरती 2 वायर लावणार आहे इथे. हे बघू शकता एका टर्मिनलवरती 2 वायर लावून घेतलेले आहे आणि ह्या टर्मिनलवरती 1 वायर लावून घ्यायचा आपल्याला, जे की न्यूट्रलचा आता आहे. हे बघू शकता आणि हा न्यूट्रलचा वायर आपला बाहेर निघणार आहे हा वाला. तर आता हे बघू शकता अर्थिंगसाठी हा 1 mm चा वायर यूज करणार आहे, जे की पिवळावाला आहे. फेजसाठी आपण यूज केलेला आहे रेडवाला, लालवाला यूज केलेला आहे आणि न्यूट्रलसाठी ब्लॅकवाला यूज केलेला आहे. आता अर्थिंगसाठी आपण हा पिवळावाला यूज करणार आहे. तर बघू शकता हा तुकडा याच्यामध्ये एकत्र लावून घेतलेला आहे, जे की ह्या टर्मिनलवरती लागणार आहे, एका सॉकेटच्या वरच्या इथे लागणार आहे. याला चांगल्या प्रकारे मी कसून घेणार आहे आणि दुसरा जो हा जो उरला होता ते बघू शकता हा इकडे लागणार आहे आणि सोबतच हा जो आता उरलेला आहे वायर हा आपला अर्थिंग बाहेर निघणार आहे. हा फेज झाला रेडवाला, हा न्यूट्रल झाला आपला ब्लॅकवाला आणि हा येलोवाला अर्थिंग झालेला आहे. तर आता हे बघू शकता फेजसाठी हा रेडवाला वायर निघाला आहे, न्यूट्रलसाठी ब्लॅकवाला निघाला आहे आणि अर्थिंगसाठी हा येलोवाला निघाला आहे. वायरिंग जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला बोर्ड तयार झालेला आहे. याच्यामध्ये 2 नट लावली की तयार आहे.